ओके, चला आपलं लक्ष द्या. महत्वाचं काय, आजचा व्हिडिओ आपला होणार आहे फंक्शनल ग्रुपचा. कुठला होणार आहे? फंक्शनल ग्रुप. आय वॉन्ट सपोर्ट फ्रॉम यू बिकॉज दिस व्हिडिओ इज गोइंग टू बी व्हेरी 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 मच इम्पॉर्टंट. कळलं का? तुम्ही प्रत्येक जण विसरतात, त्यामुळे तुम्ही सारखं सारखं म्हटलं तरी हा आपल्या चॅनलला जाऊन बघू शकता. दिस व्हिडिओ इज ओनली फॉर यू. अंडरस्टँड? यू कॅन शेअर दिस व्हिडिओ ऑल्सो. आता बघा, मला काय म्हणायचं, आपल्या टॉपिकचं नाव काय बघणार आहे आपण? काय बघणार आहे? फंक्शनल ग्रुप. बाळांनो, फंक्शनल ग्रुप मी तुम्हाला फक्त फंक्शनल ग्रुपच शिकवणार नाहीये, तर ह्याच्यातून तुम्हाला मी अशा आयडिया देणार आहे की तुम्ही कुठलाही कंपाऊंड स्वतःचा स्वतः ड्रॉ करू शकता. तुम्हाला पाठ करायची आवश्यकता नाही. ऑर्गेनिकची भीती पूर्णपणे जाणार आहे तुमची या लेक्चरमध्ये. तर बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. फंक्शनल ग्रुप म्हणजे काय? तर फंक्शनल ग्रुप म्हणजे असा ग्रुप, असा ऍटॉम किंवा असा ग्रुप, असा ऍटॉम किंवा असा ग्रुप जो काय बदलवतो? प्रॉपर्टी बदलवतो कंपाऊंडच्या. काय बदलवतो? कंपाऊंडच्या प्रॉपर्टी. म्हणजे फॉर एक्झाम्पल CH3 आणि हा CH3. बघा बाळांनो, ह्याचं नाव काय रे? दोन भावांना आपण काय म्हणतो सांगा? दोन भावांना, दोन भाव म्हणजे दोन कार्बन, बरोबर आहे की नाही? दोन कार्बनला आपण काय नाव दिलं? ह्याच्यात डबल आणि ट्रिपल बॉन्ड शो होतोय का? नाही. म्हणजे ह्याच्यात कुठला बॉन्ड आहे? सिंगल. सिंगल बॉन्डला आपण कशाने देतोय? ए. शाबास. म्हणजे काय नाव झालं पूर्ण? आता ह्या इथेन मध्ये एका पोरगीचं काय लावलं? लग्न. एका पोरगीचं लग्न लावलं तर इथं कोणाला काय राहणार? CH3 CH2 आणि व्हॅलेन्स काय राहणार? 3. बरोबर आहे का इथपर्यंत? पण मी इथं समजा X घेतला. काय घेतला? X. आता हायड्रोजन गेला होता तिथला, पण तिथं कोण आलाय? X. X हा कोणाचा सिंबल आहे रे? बरोबर, मोठ्याने सांगायचं. X हा कोणाचा सिंबल आहे? मग आता काय झालं सांगतो. इथं इथेनची प्रॉपर्टी, इथं कोणाची प्रॉपर्टी आहे? इथेन. पण इथं आता इथेनची प्रॉपर्टी आहे का रे? नाही. इथं कोण आहे माहितीये का? हॅलो. हा हायड्रोजनचा हॅलो आणि इथेनचा इथेन आहे, असंच आहे. सिंगल बॉन्ड तसंच आहे, दोन भाव तसेच आहेत. म्हणजे इथ आणि एन आहे असंच आहे का? इथे फक्त इथेन मध्ये एक हायड्रोजन कमी झालं आणि काय आलं? एक हॅलोजन. बरोबर आहे का? इज दॅट क्लिअर? म्हणजे थोडक्यात मला काय सांगायचं बाळांनो, प्रॉपर्टी बदलली का नाही बदलली? कुणामुळे बदलली प्रॉपर्टी? ह्या हॅलोजन. बघा, ह्या हॅलोजनमुळे प्रॉपर्टी बदलली तुमची. ह्या हॅलोजन आला की इथेनची प्रॉपर्टी बदलली. बदलली का नाही बदलली? इथेनची प्रॉपर्टी आकांक्षा लक्ष पुढं पाहिजे. इथेनची प्रॉपर्टी बदलली का नाही बाळांनो? येस ऑर नो? कुणामुळे बदलली? इथेन मध्ये ब्रोमिन पहिला हॅलोजन होता का? एक होता का? नाही. त्यावेळेस इथेन इथेनच होता, पण इथेन मध्ये आता कोण आलाय? हॅलोजन. म्हणजे हॅलोजन मुळे इथेनची काय बदलली? प्रॉपर्टी बदलली, गुणधर्म बदलले, तर स्वभाव चेंज झाला. कळलं का? इथेन मध्ये हॅलोजन आल्यामुळे त्याचा स्वभाव चेंज झाला. आपण त्याला थोडक्यात फंक्शन बदललो, म्हणजेच फंक्शनल ग्रुप म्हणतो आपण त्याला. आता कदाचित काय होतं माहिती का? इथं हा एक एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. असं पण होऊ शकतं CH3 CH2. आता पूर्वीचं लग्न झालेलंच आहे मान्य, पण जिथे X आहे तिथं कोणाला येतात? OH. कोणाला इथं? OH. आता इथं इथेन हाय असंच आहे आणि अल्कोहोलचा OL लावलाय. अल्कोहोलचा काय लावलाय? OL. तयार काय झालं नाव रे? इथेनॉल. काय झालं? इथेनॉल. इथेनॉल. ऑल अल्कोहोलचा OL का नाही शेवटचा. यासाठी सफिक्स आणि प्रेफिक्स आपण लास्ट लेक्चरला शिकलोय. तुम्हाला नावाच्या शेवटी आलं किती असतं? सफिक्स. आणि नावाच्या आधी आलं तर ते प्रेफिक्स. म्हणजे प्रेफिक्स किंवा सफिक्स. आता उदाहरणार्थ इथं हॅलो आधी आलाय की नाही? हॅलो आधी आलाय ना, म्हणजे काय लावलंय? पण प्रेफिक्स लावलंय. काय लावलंय? प्रेफिक्स. आणि आता इथं ओल नंतर आलं, म्हणजे हे काय लावलं? सफिक्स. आणि हे तुम्ही शिकलाय मागच्या लेक्चरला. दॅट इज नॉट ऍज इम्पॉर्टंट ऍज दिस फंक्शनल ग्रुप. अंडरस्टँड? तुम्हाला एकदा सफिक्स प्रेफिक्स कळले की तुमच्या ते लक्षात राहतं. पण महत्वाचं नेमिंग आहे. त्याच्यावरनं स्ट्रक्चर ड्रॉ करता आलं पाहिजे, स्ट्रक्चरवरनं नाव ड्रॉ करता आलं पाहिजे. हेच खरं ऑर्गेनिकचं बेसिक आहे. हे ऑर्गेनिक मध्ये जमलं ना की सगळ्यांना बाकीच्या गोष्टी जमलं. 101% जमलं. फक्त ऑर्गेनिक मध्ये हे तुम्हाला जमलं पाहिजे. आलं का लक्षात? दिस वन शुड बी मोस्ट इम्पॉर्टंट. आता बघा, इथं कोणामुळे इथं OH आला. कोणाला? इथं OH. OH ला आपण म्हणतो हायड्रोक्साईड. काय म्हणतो? ह्याच्यावरच काय? हायड्रोजनचा हायड्रो आणि ऑक्सिजनचा ऑक्साईड. काय अवघड आहे? हायड्रो ऑक्साईड. जर तुम्ही लक्ष दिलं तर काय विसराल? आयुष्यभर विसरू शकत नाही OH चं नाव, कारण तुम्ही शिकवताना बरोबर तुम्हाला कळलं. सरांनी कुठल्या पद्धतीने सांगितलं? हायड्रॉक्स हायड्रोजन आणि ऑक्स, हायड्रॉक्साईड किंवा हायड्रॉक्सिल पण म्हणतात त्याला. म्हणजे हा ग्रुप झाला आणि हा काय झाला? ऍटॉम. एक आहे ना X. X म्हणजे कोण असू शकतो सांगा? X म्हणजे कोण असू शकतो? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बरोबर आहे का नाही? हॅलोजन आहे. X म्हणजे आपले हॅलोजन आहे 17व्या ग्रुप मध्ये आपल्या पिरियोडिक टेबल मध्ये. याचा अर्थ काय झाला पोरांनो? हे जे हॅलोजन आहे हा एक ऍटॉम आहे रे.
सिंगल. फ्लोरीन हा एक काय झाला ऍटोम. पियुष लक्ष बाळा पुढे. क्लोरीन हा काय आपला ऍटोम. ब्रोमीन हा काय आपला ऍटोम. आयोडीन हा काय आपला ऍटोम. मग हा ऍटोम आहे रे. आणि OH हा काय झाला ग्रुप. एकच आहे का ऍटोम. फक्त O आहे का तिथं. फक्त H आहे का तिथे. आता हे बघा किती उपयोगात झालं सांगा बरं मला तुम्हाला. तुमच्यातले कितीतरी पोर आता समजा त्यांना थोडं जरी वाटलं ना असं आपण सांगितलं पहिल्यापासून माझ्या लक्षात आलं नाही. व्हिडिओ बघितला 10 वेळा बघितला येणार ना लक्षात लगेच. हा फायदा आहे. व्हिडिओ शूट करतोय ना इट्स नॉट फॉर ऑल. म्हणजे असं काय नाही की बाबा हा सगळ्यांसाठी करतोय. मेनली तुमच्यासाठी करतोय. कळलं का. इतरांनी बघितला तर तो वेळाने पुढे. आपल्याला काही तो इश्यू नाहीये. पण सांगतोय तुम्हाला. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे तुम्ही डेफिनेशन काय सांगताय. हा काय तुमचा. हे काय तुमचे ऍटोम. काय ते तुमचे ऍटोम. हा काय तुमचा एक प्रकारचा ग्रुप. म्हणजे ऍटोम किंवा ग्रुप. ऍटोम किंवा ग्रुप काय बदलवतोय. एखाद्या कंपाऊंडच्या दिलेल्या कंपाऊंडच्या काय बदलवतो तो प्रॉपर्टीज. बरोबर. काय बदलवतो प्रॉपर्टीज. आणि त्याच्यामुळं त्याला आपण काय म्हणतोय फंक्शनल ग्रुप. हे जर नसते तर फंक्शन बदलेल का रे. म्हणजे ऍटोम किंवा ग्रुप जर प्रॉपर्टी बदलत नसेल तर त्याला फंक्शनल ग्रुप म्हणता येणार नाही. फंक्शनल ग्रुप कुणाला म्हणायचं जो फंक्शन चेंज करतोय. इथं कोण होता इथे. इथं कोण होता इथे. आणि इथं कोण झाला अल्कोहोल. इथेन कोण आहे तुमचा अल्केन. इथेन कोण आहे तुमचा अल्केन. आणि हा इथेनॉल कोण आहे तुमचा अल्कोहोल आहे. कोण आहे तुमचा अल्कोहोल. याचा अर्थ काय झाला अल्केनचा अल्कोहोल झालं. अल्केनचं काय झालं मग हे डोक्यात फिट बसवायचे. पुढे रिएक्शन असेच असतात ना. मग अल्केनचा अल्कोहोल म्हणजे फंक्शन बदललं का नाही बदललं. आणि फंक्शन बदललं का नाही बदललं. येस ऑर नो. येस. म्हणजे एखादा कलाकार एखादी वेगवेगळ्या भूमिका जर एखाद्या रंगमंचावर करत असेल तर तो पहिल्यांदा समजा पोलिसांच्या भूमिकेत आला. एखाद्या ऑफिसरच्या. एखाद्या शेतकऱ्याच्या भूमिकेत आला. नंतर एखाद्या बाबा वकिलाच्या भूमिकेत आला. डॉक्टरच्या भूमिकेत आला. इंजिनियरच्या भूमिकेत आला. म्हणजे त्याची भूमिका बदलली का तीच राहील. बदलली म्हणजे प्रॉपर्टी बदलली ना त्याची. इंजिनियरच्या भूमिकेत आला तो इंजिनियरच्याच प्रॉपर्टी दाखवणार. डॉक्टरच्या भूमिकेत आल्यावर तो डॉक्टरची प्रॉपर्टी दाखवणार. लक्षात आलं का. तसंच आहे अल्केन इथेन हा अल्केन आहे तो अल्केनचीच प्रॉपर्टी दाखवेल ना इथेन. पण इथेनचं काय झालं आता इथं इथेनॉल. कशामुळे झाला एका पूर्वीचं लग्न होऊन इथं कोण आलंय OH. आलं का नाही. OH हा काय आहे ग्रुप. OH हा काय ग्रुप. इथं पण बघा एका पूर्वीचं लग्न होऊन कोण आलाय X. X हा सिंबॉल कोणाचा आहे हॅलोजनचा. हे सगळे हॅलोजन लिहिले तुमचे बरोबर का. पण हॅलोजन सगळे एक एक घेतले पाहिजे. एक एक घेतले तर ते काय झाले ऍटोम. काय झाले ते ऍटोम. म्हणजे ऍटोम किंवा ग्रुप काय करतोय प्रॉपर्टी बदलतो. काय करतोय म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो फंक्शनल ग्रुप. काय म्हणतो आपण त्याला फंक्शनल ग्रुप. लक्षात आलं का. येस. व्हिडिओ बघायचा 15 मिनिटांकडे आला की मला लगेच सांगायचं. ओके. आता म्हणजे पार्ट 2 लगेच आपल्याला वेगवेगळे छोटे छोटे करायला तुम्हाला बघायला सोपं पडेल. फंक्शनल ग्रुप पहिले डोक्यात आलं का. फंक्शनल ग्रुप काय असतात सांगा. असा ऍटम किंवा असा ग्रुप जो काय करतो कंपाऊंड मध्ये येतो आणि काय बदलवतो त्या कंपाऊंडची प्रॉपर्टीज बदलवतो. स्वभाव बदलवतो. फंक्शन बदलवतो. जे फंक्शन आहे ते न राहता वेगळं फंक्शन त्याचं तयार होतं. त्यालाच आपण काय म्हणतोय फंक्शनल ग्रुप. काय म्हणतोय त्याला फंक्शनल ग्रुप. पहिला पॉईंट तुम्हाला फंक्शनल ग्रुपचा कळला आणि तो मला वाटतं तुम्ही लिहून पण घेतले. राईट. ओके. आता फंक्शनल ग्रुप नंतर बघा मी काय सांगतोय नीट लक्ष द्यायचं माझं. फंक्शनल ग्रुप नंतर आपल्याला बघायचा आहे तो आर ग्रुप. काय बघायचा आहे आर ग्रुप. बाळांनो सगळ्यांनी प्लीज जर नाही कळलं तर मला फक्त जागेवर हात वर करा किंवा नुसतं खुणवा तुमच्याकडे. कारण माझं प्रत्येकाकडे एक एक नजर फिक्स येते शिकवताना. प्रत्येकाकडे फिक्स येते त्याला नुसतं खुणवा. सर रिपीट करा. मी लगेच रिपीट करतो. काही प्रॉब्लेम नाही. अतिशय महत्वाचा फंक्शनल ग्रुपचा पॉईंट कळला तुम्हाला. हे बघा फंक्शनल ग्रुप किती आहेत काय आहेत कसे येतात त्याला मी जबाबदार. अशी जबरदस्त भन्नाट तुम्हाला ट्रिक देतो ना तुम्ही विसरूच शकत नाही. हा फक्त सारखं सारखं रिपीट करा ती ट्रिक. बघा रोज फॉर्म्युले मला वाटतं तुम्ही लिहित असावं आणि लिहा. अपेक्षा करतो की तुम्ही लिहाल. स्वतःला फसवताय. लक्षात घ्या. मी एकदम 10-15 दिवसांनी मागितले तर तुम्ही ते खरडून आणणार त्याचा काय यूज होणार. रोजच्या रोज लिहा. तुम्हाला त्याचा फायदा ऑटोमॅटिक कळेल ह्या वर्षी. आता पुढे बघा. आता आर ग्रुप. कुठले ग्रुप शिकवणार तुम्हाला आर ग्रुप. आता आर ग्रुप काय असतात हे नीट लक्षात घ्या. तुम्हाला कुठं पुस्तकात बघायला मिळणार नाही ते. ओके. दिस व्हॉट एव्हर द आर ग्रुप क्रिएटेड बाय मी फक्त तुमच्यासाठी. ओके. हे कुठल्या पुस्तकात वगैरे असं स्पेशली काही कॉन्सेप्ट दिलेला नाही. हे आयडिया आहे. आता आर ग्रुप पहिल्यांदा सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. पहिल्यांदा हा काय काढलाय मी हायड्रोजन. हे सगळ्यांना माहिती आहे. काय हा हायड्रोजन. हायड्रोजनचा बाळांनो मी काय नाव दिले बघा कॉमन नाव दिले फॉर्मा. काय नाव दिलं याला फॉर्मा. म्हणजे पहिला आर ग्रुप कोणता झाला तुमचा पहिला आर ग्रुप H फॉर्मा. H
फॉर्म. पहिला आर ग्रुप कोणता झाला बाळांनो? एच फॉर्म. पहिला आर ग्रुप कोणता झाला? एच फॉर्म. पहिला पॉईंट शिकला फंक्शनल ग्रुप. बरोबर का? फंक्शनल ग्रुप म्हणजे काय एवढं शिकला? जो प्रॉपर्टी बदलवतो तो जो ऍटॉम किंवा ग्रुप, असा ऍटॉम किंवा असा ग्रुप जो कंपाऊंडची काय बदलवतो? प्रॉपर्टी बदलवतो. तो काय असतो त्याचा? फंक्शनल ग्रुप. कळलं का? म्हणजे OH आला म्हणजे त्यानं काय केलं? प्रॉपर्टी बदलवली, म्हणजे तो काय झालाय? फंक्शनल ग्रुप. बरोबर आहे का? तसं आता हे आर ग्रुप आहे. काय हे? आर ग्रुप. आर ग्रुप पहिला कुठला सांगितलंय मी? एच. एच म्हणजे कोण आहे? हायड्रोजन. एच म्हणजे कोण आहे? पण त्याला नाव काय दिलंय मी? फॉर्म. कधी फॉर्म आहे? याचा फॉर्म कधी म्हणायचं? जेव्हा तो काय असेल? ऍज अ आर ग्रुप. ऍज अ आर ग्रुप. डोक्यात येते का? ऍज अ आर ग्रुप कोण आला? बोलायचं. ऍज अ आर ग्रुप कोण आला? एच. एच आला की त्याचं नाव काय देणार? फॉर्म. ही सगळी नावं कुठल्या सिस्टीम मध्ये द्यायची? कॉमन नेम. कुठल्या सिस्टीम मध्ये द्यायचे? कॉमन नेम. अतिशय महत्वाचं, तुम्हाला फंक्शनल ग्रुप एकही पाठ करायला लागणार नाही. आय प्रॉमिस यू, रादर दॅन आय एम शूटिंग दिस व्हिडिओ. ओके, माझे शब्द रेकॉर्ड होत आहेत. यू कॅन ऑब्झर्व दिस. अंडरस्टँड? तुम्ही ते ऑब्झर्व करू शकता. आता बघा, पहिला ग्रुप सांगा. कॉमन नेम मध्ये आपण ही नावं लावणार आहे. ही नावं कशात लावणार आहे? कशात लावणार आहे? कॉमन नेम. वाक्य लक्षात ठेवा, एक ना एक शब्द बारकाईने बघायचा. ही नावं कशात लागणार आहेत आपली? कॉमन नेम मध्ये. बर, पहिला ग्रुप कोण आला समजा? एच आला. तर एच आला त्याचं नाव काय असणार ग्रुप मध्ये? कॉमन नेम मध्ये मोठ्याने बोला. काय असणार? काय असणार? फॉर्मा. मला सांगा, फॉर्मा हा आर ग्रुप आहे. फॉर्मा हा काय? आर ग्रुप. त्याचा सिम्बॉल काय आहे मग? यश. मला सांगा, आर ग्रुप कोण आला? यश. यश आला की त्याचं नाव काय? फॉर्मा. अंडरस्टँड? सगळ्यांच्या डोक्यात घुसलं? एकदम सोपं आहे. आता बाळांनो तुम्ही मला सांगा, मी इथं फक्त काय लिहितो बघा, एमडी. काय लिहिलं इथं मी? एमडी. काय लिहिलं मी? एमडी. एमडी म्हणजे काय सांगतो तुम्हाला? एमडी म्हणजे एम म्हणजे मिथाईल. शिकवलंय का मिथाईल? अरे मिथाईल शिकवलंय का? शिकलाय सगळ्यांनी मिथाईल, माहित आहे ना? ओरिजिनल स्ट्रक्चर, मूळ स्ट्रक्चर कोणतं आहे रे बाळांनो? CH4. मूळ स्ट्रक्चर कोण आहे? CH4. एक भाऊ आणि त्याला 4 पोरी. बरोबर आहे का नाही? 4 मुली. म्हणजे कार्बन किती बॉन्ड बनवतो रे आपला? 4. कार्बन किती बॉन्ड बनवतो? 4. मग कार्बन जर 4 बॉन्ड बनवत असेल तर सरळ कार्बनच्या मुली किती असणार? 4. मुलगी म्हणजे कोण आपल्यासाठी? यश. हायड्रोजन. कोण? हायड्रोजन. इथं बघा, हे शिकलं का नाही? CH4. आणि CH4 ला नाव काय त्या दिवशी सांगितलंय मी. एका भावाला पण काय म्हणतो? मीठ. काय म्हणतो एका भावाला? मीठ. आणि एका भावाला मीठ म्हणतो आपण. त्याला कुठला बॉन्ड काय लागतो शेवटी? एन. एन म्हणजे काय? SSCB. व्हॉट इज SSCB? व्हॉट इज SSCB? राईट. मग तो सिंगल सॅच्युरेटेड कोव्हॅलेंट बॉन्ड कशाने दाखवतो आपण? एन. कशाने दाखवतो? एन. राईट. मग नाव काय झालं याचं? CH4 चं नाव काय झालं? मीथ. मीथ कुठं आला रे? कारण कार्बन किती आहेत? 1. फॉर्म्युला घेऊन दिले. नंबर ऑफ कार्बन पहिल्यांदा बघायचे, नंतर बॉन्ड बघायचे, नंतर ब्रांच किंवा फंक्शनल ग्रुप बघायचे नंबरिंग देतात. हे 3 पॉईंट काय डोक्यात ठेवा. पहिलं कार्बन मोजायचे. पहिले कार्बन मोजायचे. पहिलं डोक्यातच गेलं पाहिजे आपल्या. डोळे नजर पहिली त्या कार्बन, किती कार्बन ह्याच्यावर. उशीर लागेल 10 मिनिटं बोलायला, उत्तर सांगायला, लिहायला काय फरक पडतो आपल्याला? काय कुठं काही झंडा नाही लावायचं. सरळ आहे. आता इथं मला दिसतानाच दिसतंय 4 हायड्रोजन. पोरांचं काय होतं? 4 हे कार्बनला पण म्हणतात. नाही, चूक. कार्बन एकच आहे. इथं बघा, इथे एक आहे. दुसरं काहीच नाही म्हणजे काय म्हणणार तुम्ही? एक. C1H4 असं नाही म्हणतात. डायरेक्ट काय म्हणतो? CH4. मग मला सांगा किती कार्बन झाले बाळांनो? 1. एका कार्बनला काय म्हणतात? मीठ. बरं, H4 हे सिंगल बॉन्डने 4 हायड्रोजन. 1 2 कम्प्लीट फॉर्म्युला. आठवतं ना कम्प्लीट फॉर्म्युला? मध्ये कार्बन त्याला 4 बॉन्ड काढून हायड्रोजन दाखवले की आपण काय म्हणतो त्याला? कम्प्लीट फॉर्म्युला म्हणतो की नाही? म्हणजे हायड्रोजन कसला आहे? सिंगल बॉन्डेड आहे. कसला हायड्रोजन? सिंगल बॉन्डेड. म्हणजे याचं नाव काय झालं ओरिजिनल? मिथेन. आता मी तुम्हाला सांगितलं H ला मायनस करायचं म्हणजे एका पोळीचं काय लावायचं? लग्न लावायचं. एका पोळीचं लग्न लावलं तर राहणार किती पोळी? 3. आणि एक बॉन्ड काय राहणार? फ्री. यालाच आपण कुठली व्हॅलन्सी म्हणतो? फ्री व्हॅलन्सी म्हणतो का नाही म्हणतो? आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं कॉमन नेम मध्ये ह्या मीथच राहणार. एक कार्बन बदललाय का याच्यात? एकाचे 2 कार्बन झाले का सांगा मला? नाही ना झाले. मग जो लक्ष देतोय त्याला 200% काढणार. तिथं आहे का काय संबंध? झेपत नाही, जमत नाही, टक्के कमी दहावीची, मी हुशार नाही, तो हुशार आहे, मी ढळ, मला माझी लेवल नाही, मला कळत नाही, मला समजत नाही. काय संबंध आहे काय गोष्टीचा? शांतपणे लक्ष द्यायचं. संपला विषय. इथं पण एक कार्बन आहे, इथं पण एकच कार्बन. मग ह्याला जर मीथ म्हणलंय तर ह्याला पण मीथच म्हणणार ना. कळलं का नाही कळलं? मग तुम्ही कन्फ्युजन करता कशाला स्वतःच? गरजच नाही ना कन्फ्युजन करण्याची.
अंडरस्टँड? लक्षात आलं का? ओके, चला आता आपला वेळ संपत आलाय, 15 ते 18 मिनिटं, जास्त व्हिडिओ लेंदी होऊ नये. मी फक्त तुम्हाला इथं सांगतोय काय, एनच्या ऐवजी काय लावा, इथं एन होतं का नाही, तिथं काय लावा बनवलो, वायल, म्हणजे मिथेनचं काय झालं, मिथाईल. काय झालं, म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला आता CH3 CH4 च्या ऐवजी काय दिसेल, तेव्हा तेव्हा त्याचं नाव काय असेल, मिथाईल. आता सरळ आहे, आता इथं CH3 सिंगल बॉन्ड CH3 लावायला लागलं, काय होईल, CH3 सिंगल बॉन्ड CH2 आणि एक वॅलेन्सी फ्री. कळलं का काय केलं मी, इथं 3 पोरी होत्या, एका पोरीचं लग्न, इथं पोरी किती राहणार, 2, आणि ती वॅलेन्सी काय राहिली, फ्री. म्हणजे याचं नाव काय होतं, इथ. 2 भाव म्हणल्यावर इथ आणि सिंगल बॉन्ड म्हणल्यावर एन. मग इथं काय झालं, इथ आणि वायल काय तयार झालं, मिथाईल. हे परवा शिकवलं की नाही, बरोबर आहे की नाही? येस. म्हणजे तुमचा आर ग्रुप दुसरा एमडी जो आहे त्यात स्टार्ट कुठून होणार, मिथाईल पासून डिकाईल, मिथाईल पासून डिकाईल, मिथाईल प्रोपाईल, एमडी शॉर्ट मध्ये गेली. कळलं का? एमडी म्हणजे मिथेन पासून पार्टिकल पर्यंत, मिथाईल, इथाईल, प्रोपाईल, ब्युटाईल, पेंटाईल, आणि शिकवले काल परवा, शिकवले का नाही ते, मिथाईल टू डिकाईल. हे असे बनवायचे. इथं मिथाईल बनवला, इथं इथाईल बनवला, खाली काय बनेल, 3 कार्बनचा प्रोपाईल आणि आयसोप्रोपाईल. आठवलं का? ते पण नेक्स्ट पार्ट मध्ये मी कंटिन्यू करणार आहे. पुढचा पार्ट इथून पुढे स्टार्ट होणार आहे, तो आठवणीनं बघायचा आहे. ओके, तोपर्यंत आपण इथं थांबू. पुढचा पार्ट मध्ये सेम इथूनच कंटिन्यू होणार आहे. ओके, येस.